तुटलेली नाही, तुकडा नाही चालत, अखंड तांदूळ लागतो. ती अक्षता आहे, हे अक्षर आहे. त्या अक्षरांची जयंती नाही. मग जयंती कशाची आहे? तर या ग्रंथामध्ये दिलेल्या विचारांची जयंती आहे. आणि विचारांची जयंती साजरी का करायची? तर विचारांची जयंती साजरी करायचं कारण नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं. नामदेव महाराज असं म्हणतात की आपल्याला दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा यंदा माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या प्रज्ञेमध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या आचरणामध्ये काही सुधारणा झाली का नाही हे पाहिलं पाहिजे. आणि याचं मोजमाप करण्याचे काही मापदंड असले पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारची जयंती गीता माझ्या आचरणात, जीवनात, अनुकरणामध्ये कुठे आली का नाही, मागच्या वर्षीपेक्षा काही थोडी सुधारणा माझ्या विचारांमध्ये, माझ्या दृष्टिकोनामध्ये, माझ्या जीवन जगण्याच्या मानसिकतेमध्ये झाली का नाही हे तपासण्याचा दिवस आहे तो गीता जयंतीचा दिवस आहे. म्हणून जयंती साजरी करायची. मागच्या वर्षभराचा आढावा घेण्याचा, फीडबॅक ज्याला म्हणता येईल, तो दिवस आहे. आणि म्हणून महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी सांगितलेली ती गीता, त्याची आज आपण जयंती साजरी करतो. 5000 वर्षापूर्वीच्या या परिसंवादातला एकही श्लोक, एकही शब्द आज कालबाह्य झालेला नाही. का झाला नाही कालबाह्य? ह्याचं कारण गीता ही स्थलकालानुरूप त्यावेळेपुरती नव्हती. गीतेचा विचार हा सर्वकालीन आहे. सर्व काळामध्ये लागू पडतील असेच विचार गीतेने सांगितले. एवढंच नाही तर जगाच्या कोणत्याही भागात, जगाच्या भौगोलिक कोणत्याही भागामधल्या लोकांना लागू पडतील असे विचार आहेत. ते भारतभूमीशी संबंधित नाहीत. त्यामुळे ते सार्वत्रिक आहेत, सर्वकालीन आहेत, सार्वत्रिक आहेत. आणि कुठल्याही समुदायाला, समाजाला, स्त्री पुरुषांना लागू होतील असे ते सार्वजनिक आहेत. त्यामुळे सर्वकालीन, सार्वत्रिक आणि सार्वजनिक असल्यामुळे गीता ही काळाच्या पुढे आहे. आणि त्यामुळे ती कालबाह्य 5000 वर्षात झाली नाही, पुढच्याही 5-10 हजार वर्षात कालबाह्य होण्याची सुतराम शक्यता नाही, अशी गीता आहे. त्या गीतेचा विचार आपण आज करणार आहोत. गीतेच्या बरोबरच भागवत आलं. भागवतामध्ये शंकर पार्वती आणि अनेक देवांचे संवाद आहेत. त्यातला एक शंकर पार्वतीचा संवाद असा आहे की शंकर पार्वतीला असं म्हणतो की पार्वती, तू जेवढी मला प्रिय आहेस तेवढीच गीता मला प्रिय आहे. कारण तुझ्याकडे पाहिल्यानंतर जेवढं मला तू एकदम अशी लेटेस्ट आहेस, अशी आजही ताजी तवानी आहेस अशी दिसतेस, तशीच गीता प्रत्येक वेळेला काल सुसंगत असते आणि मला नवीन काहीतरी देऊन जाते. अशा गीतेचा विचार करताना आपल्याला मग असं वाटेल की अरे वाचली पाहिजे, बघितली पाहिजे, पण ते शक्य नाही. असं लगेच दुसरं मन सांगतं आणि दुसरं मन सोयीचं असतं. त्यामुळे आपण हा हे बरोबर आहे, ते शक्य आहे, सोयीस्कर मार्ग. पण मग अख्खी गीता नाही, त्यातला एखादा अध्याय, मग लोक म्हणतात 12वा अध्याय वाचा, 15वा वाचा, सुछोटा आहे. पण अख्खा अध्याय पण नाही. बरं बाबा, एखादा श्लोक, तोही नाही. त्या श्लोकातली पहिली ओवी ती पण नाही. मी सांगेन गीतेतला एवढं काही वाचू नका. अगदीच कंटाळा असेल, पहिले 2 शब्द, जिथे गीता सुरू होते ते पहिले 2 शब्द गीतेचं सार सांगतात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, सुरुवातच तिथे आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. तो धृतराष्ट्र विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे चाललंय काय ते संजया मला सांग. ही सुरुवात आहे त्याची. अजून भगवान श्रीकृष्णाचं कथन यायचंच आहे, परंतु गीतेची सुरुवात तिथे आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, 2च शब्द, धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, जिथे जाल तिथे धर्म करा. साधा सरळ अर्थ आहे. काढला धर्म करा म्हणजे सिग्नलला उभा असलेला भिकारी सुद्धा गाडीला बाजूला हात करतो आणि म्हणतो दादा धर्म करा. तिथे कुठला हिंदू, कुठला पारशी, कुठला ख्रिश्चन असा पंथ किंवा धर्म त्याच्या डोक्यात नसतो. धर्म म्हणजे काय? तर दुसऱ्याची वेदना समजून जी काही कृती आपण करतो ना, तो धर्म आहे. समाजाची वेदना ज्याला समजली तिथे धर्म आला.
त्या भिकाऱ्याची वेदना समजली की आपण काहीतरी देतो. तो भिकारी म्हणतो धर्म केला. उन्हाळ्यामध्ये तहानेची वेदना, रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या तहानेची वेदना त्या तरुण मंडळाला समजते आणि एक धर्मादाय पाणपोई सुरू होते. तीर्थक्षेत्रांना पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अजून कोणतं तीर्थक्षेत्र असेल, तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना, यात्रेकरूंना, देवदर्शनासाठी आलेल्यांना निवासाची व्यवस्था नाही. ही वेदना एखाद्या सावकाराला, एखाद्या श्रीमंताला समजते आणि मग एखादी धर्मशाळा उभी राहते. निवासाची व्यवस्था, लोकांची समस्या मला कळली. त्या इमारतीला धर्मशाळा म्हणतात. तो धर्म आहे. आणि धर्म करू, करा ना धर्म. म्हणजे मराठीत जरा गमतीनं म्हणायचं असेल तर धर्म करायचा. आणि धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे जर इतरांची वेदना समजणं असेल तर मराठीत आपण म्हणतो धर्म. आपण म्हणतो ना धर्म. आणि कर्म म्हणजे काय? जर ते करण्याची इच्छा मनात असेल तर कर्म. इतकं सोपं आहे हो. जर पटला असेल तर धर्म आणि करायचं असेल तर कर्म. इथे गीतेच्या पहिल्या 2 शब्दांमध्येच गीतेचं सार सुरू होतं. आणि मग अशा गीतेची सुरुवात झाली कशी? मुळात मगाशी मॅडमने विचारलं की का सांगितली गीता, तर त्याचं गमतीशीर आणि खरं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये उत्तर आहे. गीता का सांगितली तर अर्जुन रडला म्हणून सांगितली. तो रडला नसताना तर गीता आली नसती. अर्जुन रडला. 2 सैन्यांच्या मध्ये रथमे स्थापयित सेनयोर उभयोर मध्ये, या 2 सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा केला. आणि मग उभा केल्यानंतर त्या अर्जुनाला दिसलं की अरे भीष्म पितामह आहेत, द्रोण आहेत, कृपाचार्य आहेत, आचार्य आहेत, माझे गुरुबंधू आहेत, माझे भाऊ आहेत, माझे मित्र आहेत, सगळेच माझे नातेवाईक, सगळे सोयरे संबंधी आहेत. यांच्याशी लग्न करून यांना मारायचं आहे. आणि तो रडायला लागला. मानसशास्त्राच्या सध्याच्या नवीन शोधानुसार जेव्हा जेव्हा रडावंसं वाटेल तेव्हा नीट मोकळेपणाने रडा. 21व्या शतकात ते म्हणतात रडा. रडणं इज ड्रेनिंग युअर स्ट्रेस. स्ट्रेस मॅनेजमेंटचे जेव्हा मी वर्कशॉप घेतो त्याच्यामध्ये रडण्याला महत्व आहे ते सांगत असतो मी. रडलं की स्ट्रेस कमी होतो, रडलं की मोकळं वाटतं. आणि त्यामुळे श्रीकृष्णाच्या समोर अर्जुन रडला म्हणून गीता आली. परंतु तो रडला, माणूस रडला ना की मग बीपी नाही, मग हाय टेन्शन नाही, हाय ब्लड प्रेशर नाही, तो नाही, मोकळा होतो माणूस. आणि त्यामुळे चांगल्या सुखवस्तू घरातल्या किंवा चांगला संसार करत ज्यांना काही चिंता आहे असं वाटत नाही, अशा घरांमधल्या निरोगी महिलांना सुद्धा कॅन्सर झालेला ज्या वेळेला पाहायला मिळाला तेव्हा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटनी त्यांची ज्या वेळेला हिस्ट्री पाहिली तेव्हा लक्षात आलं की ह्या बाईंचा स्ट्रेस कधी कमीच झाला नाही, ताई कधी रडल्याच नाही. तो स्ट्रेस कॅन्सर मध्ये परावर्तित होतो. हे नवं संशोधन 21व्या शतकात. परंतु तेव्हा भगवानांच्या समोर अर्जुन रडला, त्यानंतर गीता सांगितली आणि मग रडला म्हणून लढला, मग अर्जुन लढला. अशी वास्तविकता आहे. आणि त्यामुळे गीता सांगायला सुरुवात केल्यानंतर भगवान म्हणतात श्रद्धावान लभते नरः. श्रद्धावान, तुम्ही श्रद्धावान असाल ना तर त्याचा लाभ आहे. माणसाला श्रद्धेचा लाभ होतो. आता श्रद्धा, अंधश्रद्धा या खूप चर्चेच्या परिसंवादाचे विषय आहेत, त्याच्यात आज जायला नको, पुन्हा कधीतरी त्या विषयावर बोलूया. पण श्रद्धावान लभते नरः असं गीतेच्या सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता मी तुला खूप सांगणार आहे, पण मुळात तुझी श्रद्धा असेल तर त्याचा लाभ होईल. आणि श्रद्धा असणं म्हणजे आपल्या समाजाची, या भारतातल्या पुत्ररूप समाजाची ही धारणा आहे की गंगेला गेलो, मुळात गंगा हाच आमच्या श्रद्धेचा विषय आहे. कारण आमची संस्कृती सांगते की 4 माता आहेत, मग गंगा माता आहे, गोमाता आहे, भूमाता आहे. भारत माता की जय असं आपण म्हणतो की भूमाता आहे आणि आपली आई आहे. 4 माता, त्यातली गंगा माता. त्या गंगेच्या दर्शनाला गेलो की तिथल्या
तळातला एखादा गोटा, त्याला आपण म्हणतो शाळीग्राम, तो उचलून घरी आणतात. तो आमच्या घराच्या देव्हाऱ्यात येतो. दगड, सायन्सच्या भाषेत दगड. आणि त्या दगडाची पूजा करून आपल्या संकल्प पूर्तीसाठी त्या दगडासमोर प्रार्थना करतात. ती श्रद्धा आहे. परंतु तो दगड काही नाही करत, संकल्पपूर्ती दगड नाही करत. त्या दगडाला केलेली श्रद्धेने प्रार्थना, ती श्रद्धा ताकद देते, त्या पुढच्या कार्याला काम करण्याचं बळ देते ती श्रद्धा. श्रद्धेवर माणूस काम करतो आणि त्यामुळे श्रद्धा पाहिजे, त्याचा तुला लाभ होईल असं भगवान कृष्ण सांगतात. एका माणसाला तपश्चर्या करून देव पावला आणि समोर साक्षात परमेश्वर उभा राहिल्यावर तो म्हणला, बोल तुला काय पाहिजे मागून घे. तो म्हणला, महाराज भगवान काही नको, तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. म्हणजे काय काळजी नाही. आणि भगवंताने त्याला आशीर्वाद दिला की तू कर, काय करायचं ते कर, मी तुझ्या सोबत आहे. पण तो म्हणला, तुम्ही माझ्या सोबत आहे मला कळणार कसं. त्यामुळे तुझ्या बाजूला, म्हणजे तू चालत असताना तुझी 2 पावलं जमिनीवर उमटत जातील, तुझ्या बाजूला माझी पावलं तुला दिसतील आणि तुलाच दिसतील, फक्त बघत जा. त्यामुळे तो चालता चालता मागे बघायचं आहे. 2च्या ठिकाणी 4 पावलं आहे बाबा, देव सोबत आहे. त्या विश्वासावर, त्या श्रद्धेवर तो मार्गक्रमण करता करता जेव्हा जेव्हा त्याला संकट आलं त्याच्या जीवनात, त्या प्रत्येक वेळेला त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की अरे संकट आलं की 2च पावलं, संकट नसेल तेव्हा 4 पावलं. संकट आलं की घडत. आणि 2-4 संकट आल्यावर त्यांनी परत देवाचा धावा केला आणि परमेश्वर समोर उभा राहिला. तो म्हणला, काय रे बाबा. तो म्हणला, भगवान संकट आल्यावर मी जेव्हा पाहतो जमिनीवर तेव्हा 2च पावलं दिसतात, तुम्ही नेमके त्याच वेळेला घडत होता. भगवानाने त्याला सांगितलं, तुला सुरुवातीलाच मी सांगितलं की श्रद्धा ठेव. आता तुला सत्य सांगतो की जेव्हा जेव्हा तुला संकट येतं तेव्हा जमिनीवर 2च पावलं असतात, ती माझी असतात, कारण संकट आल्यावर मी तुला उचलून खांद्यावर घेतो. ही श्रद्धा ठेव. आणि त्यामुळे त्या श्रद्धेवरती माणूस लढत असतो, जगत असतो, आपला मार्गक्रमण करत असतो. अशा श्रद्धेबद्दल भगवानांनी सुरुवातीला सांगितलं. आधुनिक काळाकडे येऊया. आधुनिक काळातल्या असंख्य संकल्पना, असंख्य सूत्र ही गीतेमध्ये आश्चर्य वाटेल 5000 वर्षाच्या पूर्वी जशीच्या तशी दिलेली आहे. आजकालची संकल्पना आहे, नवीन शोध आहे, नवीन संकल्पना आहे असं आपल्याला वाटेल. शब्द सुद्धा नवे आहेत. म्हणजे आजकालच्या काळात अनेक नवीन शब्द आले. अगदी आता रिसेंट विचार करायचा असेल तर क्वारंटाईन नावाचा शब्द आला. थोडं विषयांतर आहे गीतेपेक्षा. कोरोना नंतर क्वारंटाईन हा शब्द आला. आणि क्वारंटाईन म्हणजे काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्याचं केलेलं वर्णन आहे की 14 दिवसाचं क्वारंटाईन. कोरोना बरा झाल्यानंतर पण 14 दिवस क्वारंटाईन. मिसळायचं नाही कोणाला. मी विचार करायला लागलो की अरे हे नवीन संकल्पना आणली WHOनी. परंतु आमच्या समाजात आणि आमच्या संस्कृतीत घरामध्ये कोणी वारलं की 14 दिवसांचं सूतक, घरामध्ये कोणी नवीन जन्माला आलं की 14 दिवसांचं सोयर. सोयर सूतक असा शब्द आहे. 14 दिवस आहे. जुनीच संकल्पना पुन्हा एकदा नव्याने आली. अशा अनेक संकल्पना आहेत. गीतेमधल्या संकल्पना कुठल्या आहेत त्या जरा बघूया. गीतेतले बरेच असे श्लोक, गीतेतलं काही माहीत नसलं तरी बऱ्याच वेळेला तरुणांना, अनेक लोकांना पाठ असतात, माहीत असतात, टीव्ही सिरियल मधून ऐकलेले असतात. त्यातला एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला भारतावर अशी काही ग्लानिर्भवतीची शक्यता येईल, सगळी उदासीनता येईल, सगळा ग्लानी असेल, सगळे निद्रिस्त असतील, त्रस्त असतील, अशा समाजाच्या स्थितीच्या वेळेला मी पुन्हा जन्म घेणार आहे. तदात्मानं सृजाम्यहम्. मी पुन्हा एकदा येईल असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं. आणि मग मी जरा जोडायला लागलो तेव्हा लक्षात आलं की 5000 वर्षापूर्वीचं हे स्टेटमेंट 300 वर्षापूर्वी खरंच झालं. 2000 वर्षांच्या मुसलमानांच्या गुलामगिरीतून एक छत्रपती शिवाजी महाराज आले आणि त्यांनी या सगळ्या गुलामगिरीतून ग्लानिर्भवति भारताला बाहेर काढलं आणि पुन्हा आम्ही हिंदवी स्वराज्य उभं केलं. तो श्रीकृष्णाचाच अवतार नव्हता का?
कदाचित अवतारांमध्ये आणि भगवानांमध्ये त्याची गणना नाही होणार, परंतु अशा प्रकारे मी पुन्हा येणार आहे, तर अशा त्या रूपामध्ये भगवान आलेले आपण अनुभवू. दुसरा एक श्लोक सर्वांना माहित असतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्यात कृष्ण म्हणतात की परित्राणाय साधूनां, साधूंच्या म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी, विनाशाय च दुष्कृतां, दुर्जनांना विनाश करण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा संभवामि युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी येईन. मध्ये एक चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन ऐकत होतो. चैतन्य महाराजांनी त्या ओवीची फोड इतकी छान केली. ते असं म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, असं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, मी येणार आहे आणि त्यामुळे भगवान येणारच आहे संकट आल्यावर, असा विचार करून चालणार नाही. चैतन्य महाराज देगलूरकरांनी त्या श्रोत्यांना जो प्रश्न विचारला तो मी तुम्हाला विचारणार आहे. त्यांनी असं म्हणलं की भगवानांनी म्हणलं की साधूंच्या रक्षणासाठी मी येणार आहे, सज्जनांच्या रक्षणासाठी मी येणार आहे. तर सज्जनाची व्याख्या काय? तर जो कधी पाप करत नाही, जो खोटं बोलत नाही, जो चुकीचं वागत नाही, जो कोणाला त्रास होईल असं वागत नाही, कोणतीही चूक करत नाही, कायम 100% योग्य वागतो, तो सज्जन. मग इथे बसलेल्यांमध्ये सांगा बरं, सज्जन कोण? हात वर करा. नाही ना? मग आपल्या रक्षणासाठी तो येणार नाही, कारण त्याने असं म्हणलंय की मी सज्जनांच्या रक्षणासाठी येणार, म्हणजे आपल्यासाठी येणार नाही. त्याने असं म्हणलंय की मी दुर्जनांचा विनाश करायला येणार. आता इथे बसलेला दुर्जन कोण? त्यांनी हात वर करा. आपण त्यातही नाही, आपण सज्जनही नाही, आपण दुर्जनही नाही, थोडं थोडं असेल कशात कशात, पण या कॅटेगरीत जाण्या इतके वाईटही नाही आणि इतके चांगलेही नाही. मग आपल्यासाठी तो येणार नाही आणि आपल्याला मारायलाही तो येणार नाही. मग आपल्यासाठी कोण? चैतन्य महाराज म्हणतात, मग आपल्यासाठी त्याच परमेश्वराने, मी येणार नाही हे जरी खरं असलं तरी मी तुमची व्यवस्था करतो असं म्हणून त्याचा अंश ज्याच्यामध्ये आहे अशा संतांची निर्मिती केली. आणि मग ज्ञानेश्वर माऊली आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, असंख्य संख्या आहेत, रामदास स्वामी आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. या संतांची निर्मिती का केली? तर सज्जनही नाही आणि दुर्जनही याच्यामधली आपण जी माणसं आहोत ना, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही आहोत, अशी एक निर्मिती त्या परमेश्वराने केली. इथून त्या गीतेचा संदर्भ आजच्या काळापर्यंत सहज आपल्यापर्यंत पोचलेला आपल्याला जाणवतो. आणखीन एक श्लोक सगळ्यांना माहिती आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैन्यम क्लीबयन्ति न शोषयति मारुतः. मी त्याचा गीताईतला अर्थ सांगणार आहे. गीताईमध्ये असं म्हणतात, शस्त्रे न चिरती त्यास, ह्यास अग्नी न जाळीतो, पाणी न भिजवी यास, ह्यास वारा न वाळवी, स्थिर निश्चल हा नित्य सर्वव्यापी सनातन. कोण? तर तो आहे आत्मा. आता पुन्हा आत्मा असतो का नाही? विज्ञानामध्ये आत्मा दिसतो का नाही? कुठे असतो शरीरात आत्मा? मन कुठे असतं? हे सगळे पुन्हा वादाचे, चर्चेचे, श्रद्धाहीन माणसांचे विषय आहेत, ते असू द्या. परंतु मला असं वाटलं की शस्त्रे न चिरती त्यास अग्नी यास न जाळीतो पाणी न भिजवी यास, कशासाठी असेल? 21व्या शतकाचा विचार करत असताना केवळ माणसाच्या आत्म्यापुरतच भगवान म्हणाले असतील का? तर तसं नाही आहे. सर्व कॉर्पोरेट संस्था, सर्व एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, सगळे मोठे उद्योग, या सगळ्यांच्या रचनेमध्ये प्रत्येक संस्थेचं काहीतरी मिशन स्टेटमेंट आहे, काहीतरी व्हिजन आहे. उदाहरणार्थ बाहेर जायला नको, आपल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं बघूया. आपलं व्हिजन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट काय म्हणतात हे थोडक्यात सांगतो. मिशन असं म्हणतं की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा विचार ज्या वेळेला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन करते, टू बिकम ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स इन शेपिंग द वर्ल्ड, जगाला चांगलं बनवण्यासाठी त्या विद्यार्थ्याची निर्मिती आम्ही करतो फॉर देअर अकॅडमिक करिअर अँड कल्चरल डेव्हलपमेंट. ही वर्क
फॉर देअर अकॅडमिक करिअर अँड कल्चरल डेव्हलपमेंट हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचं मिशन आणि व्हिजन आहे. तो आत्मा आहे. मग मॉडर्न कॉलेज असेल, मॉडर्न MBA असेल, मॉडर्न MCA कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स असेल, काही असेल, तो आत्मा आहे. थोडासा वेगळा विचार केला तर समजा आज संस्थेचे जे काही 12-15 संचालक आहेत, जे संस्था चालवतात, 15-20 प्राचार्य आहेत, उपप्राचार्य आहेत, शिक्षक आहेत, यांना एक एक कागद दिला आणि आजची मॉडर्न एज्युकेशन कशी आहे हे 5 वाक्य असं सांगितलं तर लिहितील ना. एवढी विद्यार्थी संख्या आहे, एवढे कोर्सेस चालतात, हे असं आहे आणि हे आमचं मिशन स्टेटमेंट आहे, हे आमच्या संस्थेचं विजन आहे. त्यानंतर 10 मिनिटांनी दुसरा कागद दिला आणि याच सगळ्यांना सांगितलं 25 वर्षानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन कशी असेल ते लिहा. 25 वर्षांनी बदल होणार आहे. काही प्राध्यापक, काही प्राचार्य निवृत्त होतील, काही संचालक निवृत्त होतील, 2 इमारती वाढतील, 2 पडतील, इमारतींचे रंग बदलतील, बदलत जाणार आहे. परंतु पुन्हा त्याही वेळेला व्हिजन आणि मिशन तेच असणार आहे. 100 वर्षानंतर PS कसा असेल तर 100 वर्षांनी असंख्य बदल होतील, परंतु नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका. व्हिजन आणि मिशन मध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचा काही बदल होणार नाही. तो भाव आहे की जे मूळ तो आत्मा आहे या संस्थेचा, तो बदलत नाही आणि तो 5000 वर्षानंतर सुद्धा ही संकल्पना तशीच राहणार आहे याचा उल्लेख भगवान श्रीकृष्ण करतात. श्रीकृष्ण त्या अर्जुनाला हे सांगून दाखवून देतात, तू क्षुल्लक आहेस, आत्मा आहे ना, तो संस्थेचा असो, माणसाचा असो, कॉर्पोरेट कंपनीचा असो, तो बदलत नाही. 2014ला मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर जगात ज्या वेळेला फिरायला लागले तेव्हा प्रत्येक ठिकाणी सांगायला लागले वसुधैव कुटुंबकम. तो आत्मा आहे आमच्या राष्ट्राचा, ती धारणा आहे, ती भावना आहे, तो बदलत नाही. इतक्या 1000 वर्षानंतर सुद्धा आम्ही वसुधैव कुटुंबकम घेऊनच चाललेलो आहे. ही या देशाच्या आत्म्याची भावना आहे आणि ती नैनम छिंदन्ति शस्त्र आहे. प्रत्येक काळामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की 21व्या शतकात आता प्रचलित काळातल्या काही टर्मिनॉलॉजीज जशाच्या तशा गीतेशी जोडलेल्या असतात. लेटेस्ट टर्मिनॉलॉजी किंवा नवीन आलेले अनेक कन्सेप्ट, काही कन्सेप्टचा आपण विचार करूया. सगळ्यांचं करणं शक्य नाही, घड्याळ पुढे चाललंय. म्हणजे उदाहरणार्थ आता एक कॉर्पोरेटमध्ये किंवा अनेक मॅनेजमेंट स्कूलमध्ये एक नवीन टर्मिनॉलॉजी शिकवली जाते आणि त्याच्यावर चर्चा होते, ज्याला म्हणतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन स्किलची उच्च पातळीची चर्चा होताना IIMs मध्ये असेल, कॉर्पोरेटच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची चर्चा असते. म्हणजे काय? गुगलवर किंवा नेटवरती या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन स्टेटमेंटचा थोडा एलॅबोरेटेड अर्थ पाहिला तर त्यांनी असं म्हटलंय, वेअर वर्ड्स आर नॉट युज्ड अँड नॉट रिक्वायर्ड टू कम्युनिकेट. शब्दांची गरज भासत नाही, अशा वरच्या पातळीवरचं कम्युनिकेशन आहे ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. मग गीतेचा 9000 श्लोकांमध्ये सार मांडणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शब्दे विण संवादू. ते काय आहे? 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलं शब्दे विण संवाद, शब्दांशिवाय संवाद करणं. पण हा संवाद कसा असला पाहिजे त्याची एक नवीन टर्म आहे की यू शुड बी एबल टू ट्रान्सफॉर्म युअर थॉट्स टू द पर्सन विथ यू आर कम्युनिकेटिंग. तुमच्या मनातला विचार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे, दॅट इज गुड कम्युनिकेशन स्किल. आणि ते सुद्धा शब्दे विण संवादू. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे हृदयीचे ते हृदयी घातिले. हे हृदयीचे ते हृदय म्हणजे माझ्या मनातला विचार जसाच्या तसा तुझ्या मनात मी घातला. शब्दे विण संवाद, हेच नवीन टर्मिनॉलॉजी, नवीन अद्ययावत कोर्सेस मध्ये आपण आता शिकत असतो. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅट मेक्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन युअर हेल्थ अँड माइंड. म्हणजे शरीर, मन, बुद्धी याच्यावरती तुमच्या सकारात्मक विचारांचा सकारात्मक परिणाम होतो, नकारात्मक विचारांचा निगेटिव्ह परिणाम होतो. असं नवीन संशोधन झालं सायकोलॉजिकली. लोकांनी PhD मिळवलाय त्याच्यावर
की विचारांचा आपल्या शरीरावर परिणाम आहे, विचारांचा आपल्या मनावर परिणाम आहे, विचारांचा आचारावर परिणाम आहे, विचारांचा रोगराईवर आणि शरीराला येणाऱ्या प्रसन्नतेवर किंवा शरीराला त्रस्त होण्याशी संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे. सो पॉझिटिव्ह थॉट मेक्स अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. गीतेतल्या श्लोकाचं भाषांतर करताना विनोबाजी म्हणतात, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होते. प्रसन्नता तुमच्या बुद्धीला स्थिर करायला मदत करते. तेच आता विज्ञानाने सांगितलं की प्रसन्न राहा. तुमची बुद्धी, तुमचं माइंड, तुमचं थॉट प्रोसेस ही पॉझिटिव्ह राहील, ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होईल. याच शृंखलेमध्ये सध्याच्या ज्या समस्या आहेत, कॉलेज विद्यार्थ्यांच्या असतील, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या असतील, आई वडिलांच्या आहेत, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आहे. सोशल मीडियाचा वापर आहे, स्क्रीन टाइम आहे आणि त्याचं ऍडिक्शन आहे. किती ऍडिक्शन आहे. माझ्या परिचयात सरांनी सांगितलं, भिडे सरांनी, मी काउन्सिलर आहे, मी करिअर काउन्सिलर पण आहे, मी फॅमिली काउन्सिलरचं पण काम करतो. आणि अनेक विसंवाद असलेले कुटुंब माझ्याकडे त्यांचा विसंवाद संपावा याचा प्रयत्न करायला येतात. गेल्या वर्षीची एक केस सांग. मुंबईमधून माझ्याकडे एक जोडी आहे, नवरा बायको. मुलगा आता 10वीत आहे बरं का, म्हणजे लग्न होऊन इतकी वर्ष झालेली आहे. आणि आता घटस्फोट घ्यायचा दुसरा काही पर्याय नाही. मला जमतच नाही हिच्याबरोबर राहणं आणि ती त्याला याच्याबरोबर राहणं, या मुद्द्यावर येऊन बसले. आणि माहिती घेता घेता लक्षात आलं की त्या नवऱ्याने मला सांगितलं, अहो सोशल मीडियाचा इतका प्रचंड ऍडिक्शन आहे, ग्रासलोय, की सकाळी उठून चहा पिऊन बाई बसल्या आमच्या तिथेच की मोबाईल घेऊन सुरू होतात सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. मग त्या सकाळी कुठला तरी विनोद, जसं आपल्याकडे येतं ना, सकाळ झाली की फुलं यायला लागतात, गुड मॉर्निंग यायला लागतं, चालू धबाधब. आपल्याला त्यांच्या सदिच्छा डिलीट करायचंच का? पण आता आपला मोबाईल भरतो, सदिच्छांनी मोबाईल भरला आणि त्रास होतो मला त्याचा. माझ्या एका मित्राला मी सांगितलं, अरे ओम उठलं की एक गुलाब आणि शुभ सकाळ, हॅपी मॉर्निंग नको टाकू. तो म्हटला, काय करणार संजयराव, तुम्ही माझ्या काय ते ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये आहात. म्हटलं माझं नाव काढून टाक, ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये. इज इट अ जस्टिफिकेशन? त्यामुळे तुमच्याकडे येतो. म्हटलं नको, ते ब्रॉडकास्ट मधून मला काढ, तुझा कुठलाही मेसेज नाही आला तरी चालेल. तशा ह्या बाई सकाळ उठलं की काहीतरी एक, त्यांना एक छंद होता, इंग्रजीतला कुठला तरी अवघड शब्द काढायचा आणि त्याचं मराठीतलं विवरण करायचं, सकाळ सकाळी टाकायचं. इकडे नवऱ्याला कामाला जायचंय, मुलाचा क्लास आहे, त्याचा डबा, काहीच नाही बघायचं सुरू. आणि मग आरडाओरडा घरात, अरे मला उशीर झाला, तुझं स्वयंपाक झाला नाही, डबा भरला नाही, मग धावपळ. या मुद्द्यावरून शेवटी घटस्फोटापर्यंत केस आली. मी त्या बाईंना विचारलं, इतकं महत्वाचं आहे का? आपलं घर तुटायला आलं. त्या बाईंना काही पटेना. शेवटी तुम्हाला खोटं वाटेल, मी त्या बाईंना एक प्रश्न विचारला, ताई कुटुंब का फेसबुक? त्या म्हणलं नाही नाही, पण मी आता कमी केलंय. म्हणलं नाही, हे का हे? तुम्हाला विश्वास बसणार नाही. 15 मिनिटं बाईने उत्तर दिलं, कुटुंब का फेसबुक. 9वीतल्या मुलीची माझ्याकडे केस आहे, सध्या चालू आहे. शाळा नाव सांगत नाही, मोठे डॉक्टर आहे, प्रचंड मोठं घर आहे, खूप सुस्थितीत आहे. आणि असंच त्या मोबाईलच्या ऍडिक्शन मधलं, इंस्टाग्रामवरनं आणि काहीतरी ते त्या वडिलांना दिसलं जे दिसू नये. आणि 9वीतली मुलगी, हे काय सर? आणि मग त्यांनी घरात भांडण झालं, शेवटी माझ्याकडे आले. आणि वडिलांचं वाक्य असं आहे की मी मोबाईल काढून घेतला, दुसऱ्या दिवशी ती मुलगी खोलीच्या बाहेर येईना, इयत्ता 9वी. तिचे आजोबा जाऊन तिला म्हणाले, अगं ठीक आहे, काल बाबा रागवले. ती म्हणली, आधी माझा मोबाईल द्यायला सांगा. बाकी तिला काही देणं घेणंच नाही. आणि रागारागात तिच्या आईने विचारलं की मोबाईल का आम्ही, इंस्टाग्राम का आम्ही? ती म्हणाली, इंस्टाग्राम तुम्ही नंतर. याला म्हणायचं ऍडिक्शन. ही जी भावना आहे, त्या भावनेविषयी गीता काय म्हणते बघा.
त्या भावनेविषयी गीता म्हणते, गीता इथलं त्यातला श्लोक सांगतो, इंद्रिये वर्तता स्वैर, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्यामागे मनच आहे. इंद्रिये म्हणजे अंगठा काम करायला लागला ना बरोबर, त्यामागे मनच आहे. किती चपखल लिहिलंय पहा. इंद्रिय वर्तता स्वैर, त्यामागे मन जाय, त्याने प्रज्ञा जशी, म्हणजे बुद्धी, विचार क्षमता, त्याला म्हणले प्रज्ञा. त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. सैलभर झाली, बांधून ठेवलेली किनाऱ्यावरची शिस्तबद्ध नाव दोरी सुटल्यामुळे समुद्रात जशी सैलभैर झाली, तशी बुद्धी सैलभैर झाली. म्हणून पुढचा श्लोक कळा तुमच्यासाठी. म्हणून इंद्रिये ज्याने विषयातून सर्वथा, अशा सगळ्या चुकीच्या गोष्टींमधून आपली इंद्रिये म्हणजे शरीर मन बुद्धी सगळं ओढून घेतली आत, त्याची प्रज्ञा स्थिरावली. या सगळ्यावरती जो सेल्फ डिसिप्लिन राहील त्याचं करिअर चांगलं आहे. हे मी नाही म्हणत, 5000 वर्षापूर्वी योगेश्वर कृष्ण सांगून गेले. हे होणार आहे, हे असंच होणार आहे आणि तसंच झालंय, तसंच होताना पाहतोय. आणि त्यामुळे प्रज्ञा स्थिरावली केव्हा, तर इंद्रिये विषयातून सर्वथा ओढून घेतली, त्याच्यावर ताबा मिळवला की नाही. कोणासाठी कोण, मी मोबाईल साठी का मोबाईल माझ्यासाठी, इतका साधा प्रश्न विचारावा. आणि मग लक्षात येते की अरे मोबाईल साठी मी अशी स्थिती आहे. अभ्यास करता करता तो टिंकण वाजला की तो आदेश देतो, आपल्याकडे बघ, की आम्ही लगेच अभ्यास बाजूला ठेवतो तिकडे. त्या एका टीम मध्ये हाच आदेश असतो का नाही, आपल्याकडे काय आहे. पण त्याला एक सायलेंटचं बटन आहे, त्याला म्यूटचं बटन आहे, त्याला बंद करायचं बटन आहे. ते आम्ही कधी वापरतच नाही, कारण ओढून घेतली आत सेल्फ डिसिप्लिन. आणि ते कृष्ण म्हणतात त्याची प्रज्ञा स्थिरावली. तो आपला फोकस सोडणार नाही. प्रज्ञा स्थिरावली म्हणजे त्याचा फोकस, त्याचं टार्गेट, त्या दिशेने त्याचं मार्गक्रमण, मिशन स्टेटमेंट हे स्थिर केव्हा राहील, जर आपली इंद्रिये आणि आपलं शरीर मनबुद्धी आपल्या ताब्यात असेल तर. नवीन काळामध्ये आणखीन एक नवीन टर्म आहे, ज्याला म्हणतात लीडरशिप क्वालिटीज. अनेक ठिकाणी लीडरशिप क्वालिटीजचे वर्कशॉप्स होतात. मी अनेक विषयांवर व्याख्यान देतो, त्यामध्ये मी लीडरशिपवर पण व्याख्यान देतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर पण देतो. तर लीडरशिप क्वालिटीज काय काय असाव्यात आणि कोण लीडर होऊ शकतो त्याचे गुण दिले. गीतेमध्ये भगवान म्हणतात, कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकाधिक. म्हणजे जे कर्म करतो ते सिद्धीला गेले तर जनकाधिक त्याच्या मागे आहे. करी तू कर्म लक्ष्मी, म्हणजे तू तुझं काम नीट मन लावून सातत्याने करत राहा. लोकसंग्रह धर्मही, लोकसंग्रह होणारच आहे, तुझ्या मागे लोक येणारच. शांतपणे काम करत राहा, ते नेतृत्व आहे. आणि मग नेतृत्वाच्या मागे लोक कसे येतात किंवा नेतृत्वाने वागावं कसं, तर विनोबाजी भाषांतर करताना म्हणतात, जे जे आचरितो, कोण तो नेता, जे जे आचरितो श्रेष्ठ, जे जे चांगलं काम करतो ते तेची दुसरे जन करी. नेता जे जे आचरती श्रेष्ठ, ते तेची दुसरे जन करी. तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते ते. काल या पार्टीत होता, आज पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेला की त्याच्या मागची सरळी फटावे तिकडे. हजारो कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश. अरे तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. हा झेंडा सोडला, आज दुसरा पकडला का, आमचं नेते घेतलं. त्याला म्हणले नेतृत्व गुण. या सगळ्याचं वर्णन मॉडर्न टर्मिनॉलॉजीतल्या, संकल्पनांमधल्या, सूत्रांमधल्या सगळ्यांचं वर्णन जसंच्या तसं गीतेने करून ठेवलेलं आहे. डिस्ट्रॅक्शन्स, पुन्हा एक विषय अभ्यासाशी संबंधित, विद्यार्थ्यांशी निगडीत. डिस्ट्रॅक्शन, अभ्यास करतानाचं डिस्ट्रॅक्शन आहे, फोकस करतानाचं डिस्ट्रॅक्शन आहे, नोकरी काम जातानाचं डिस्ट्रॅक्शन आहे. आपल्या फोकस पासून हलणं, डिस्ट्रॅक्ट होणं, त्याचं वर्णन करताना गीता म्हणते,
काम हा आणि क्रोध, क्रोध म्हणजे राग. काम म्हणजे आपल्याकडे 6 षड ऋतू मानलेले आहेत. काम, क्रोध, दंभ, मोह, मद, मत्सर. काम म्हणजे आस्वाद घेणे, कशाचाही आस्वाद घेणे त्याला काम. स्त्री पुरुषांनी आस्वाद घेणे, चैन करणे, मजा करणे, गुलाबजाम खाणे, चित्रपटाला जाणे, आस्वाद घेणे, गाणं ऐकणे, संगीत ऐकणे, एन्जॉय करणे, या सगळ्याला काम म्हणते. आणि काम, क्रोध, घडीला जो रजोगुण, ह्या सगळ्याला काम क्रोधाला म्हणले रजोगुण. मोठा खादाड, किती डिटेल वर्णन आहे बघा. मोठा खादाड, पापिष्ट, तो वैरी जाण तू इथे. अभ्यासाचे दिवस आहे. मोठा खादाड चालणार नाही ना. दॅट इज डिस्ट्रॅक्शन. त्याचं वर्णन करताना पुढे असं म्हणतात, धुराने झाकीला अग्नी. अग्नी पेटवल्यावर जर खूप धूर झाला, लाकडं ओली आहेत, अजून गवऱ्या पेटायच्या, धूर होतो, त्या धुरामुळेच अग्नी मंद होतो. धुळीने आरसा जसा, आरशावरती धूळ बसली की आम्हाला दिसतच नाही, आमचा फोकस हल्ला, कारण आरशावर धूळ आहे. धुराने झाकीला अग्नी, धुळीने आरसा जसा, वारेने वेष्टीला गर्भ. पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्या भोवती जी नाळ असते त्याला वार म्हणतात. वारेने वेष्टीला गर्भ, कामाने ज्ञान हे जसे. त्या एन्जॉयमेंटच्या संकल्पनेत गेलात की तुमचा मेंदू, तुमचा फोकस, तुमचं टार्गेट हे हल्लं. त्यामुळे कामाच्या भानगडीत आत्ता पडू नका. पण आपली संस्कृतीत गंमत अशी आहे बघा. काम, क्रोध, क्रोध म्हणजे राग, दंभ, मोह. दंभ म्हणजे आपण मॉडर्न मध्ये आहे. दंभ आहे, चांगलं कॉलेज आहे, तुम्हाला मिळालं, तुमच्या गुणवत्तेने मिळालं, पण म्हणून दंभ कशाला. मोह, मद म्हणजे माज, मत्सर, दुसऱ्या कुणाच्या प्रति, एनव्ही इंग्रजीत सांगायचं. त्यामुळे काम, क्रोध, दंभ, मोह, मद, मत्सर हे षड रिपू आहेत, हे लांब ठेवा. पण दुसरी गंमत अशी आहे आपल्याच संस्कृतीतली की षड रिपू सांगताना 4 पुरुषार्थही सांगितले. 4 पुरुषार्थ कोणते आहेत? कोणी सांगेल? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. कोणी सांगेल? हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी होता, पण तिकडून उत्तर येणार नाही मला माहित होतं, पण त्यामुळे साहित्य दिलं, धन्यवाद. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म ज्याची मी मगाशी वर्णन केलं की धर्म चांगलं काम आहे ना, कर्म. धर्म समाजाची वेदना समजावून घ्या, तो धर्म आहे, तो पुरुषार्थ आहे. अर्थ चांगल्या मार्गाने पैसे कमवणं, आता चांगला अभ्यास करून एमसीएस चांगल्या मार्गाने पास होऊन चांगलं पॅकेज घेणं, अर्थ. काम, आता तो काम षडरिपूत पण आहे, तो काम इथे पण आहे, दोन्हीकडे आला बघा. आणि मोक्ष, किती आपल्या संस्कृतीने तपशिलात विचार केलाय बघा. 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. परंतु लग्न लागताना तो अनुभव तुम्हाला नाही, अजून पुढच्या लोकांना आहे. लग्नाच्या वेळेला आवर्जून लक्ष देऊन ऐका गुरुजी काय म्हणतात. आणि मग ते प्रतिज्ञा देतात त्या नवरा बायकोला, धर्मेच, अर्थेच, कामेच, नाती चरामी, नाती चरामी, नाती चरामी. 3 वेळा म्हणायला लावतात. धर्म, अर्थ, काम या गोष्टींचा आस्वाद एकट्याने घेणार नाही. आम्ही दोघं आता इथून पुढे जोडीनेच घेऊ, पण त्यात मोक्ष नाही, हे लक्षात घ्या. तो ज्याचा त्याचा आहे, तिथे नवरा बायको सुद्धा नाही. इतका तपशिलात विचार करणारी आपली संस्कृती आहे. त्या कामाचा विचार तो तिकडे षडरिपूत पण आहे, तो इकडे पुरुषार्थामध्ये पण आहे. चुकलंय की काय? चुकलेलं नाही, चुकलेलं नाही. असंच हे सगळं शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या आईला विचारलं, आई ते काम त्या षडरिपूत पण आहे, तो काम या पुरुषार्थात पण आहे, असं कसं काय गो? आई म्हणली, बाबा मला काही सांगता येणार नाही, तुला गुरुजींकडे नेते, ते सांगतील. तो गुरुजींकडे गेले, त्यांना विचारलं, ते म्हणाले ठीक आहे चल फिरायला जाऊ. राज रस्त्यावरनं गावातनं फिरत चालले. समोरनं एका कैद्याला त्या राजाचे शिपाई पकडून घेऊन चालले. 6 शिपाई आहेत, हातात तलवारी आहेत.
त्यांनी कोंडाळ केलाय, त्याच्यामध्ये एक माणूस आहे जो कैदी आहे, कोंडाळ करून त्याला घेऊन चालले तुरुंगाकडे. तो पोरगा विचारतो हे असे का चालले? ते गुरुजी म्हणतात ते बाहेरचे 6 आहेत की नाही, त्यांनी आतल्याला धरलंय, तो आतला आहे ना तो चोर आहे, त्याला घेऊन चालले. त्या पोराच्या डोक्यात ती गोळी पक्की बसते. 4 दिवसानंतर गुरुजींबरोबर परत निघाला तो लहान बाळ, आणि राजा निघालाय तिकडनं. आता राजाच्या भोवती संरक्षणासाठी 6 शिपाई आहेत तलवार घेतलेले. त्या पोरांनी पाहिलं ते म्हणले गुरुजी तो बघा चोर. कारण काल 4 दिवसापूर्वीच सांगितलंय की 6 जण आणि मध्ये एक म्हणजे आतला चोर असतो. आता 6 जण आहेत, मध्ये एक आहे, आता तो चोर आहे. गुरुजींनी तोंड दाबलं, म्हणले नाही नाही बाबा तो राजा आहे. तो म्हणला असं कसं काय? 4 दिवसापूर्वीच तुम्ही असं म्हणलात, आज तुम्ही असं म्हणलात. गुरुजींनी त्याचं वर्णन असं केलं की जो षड ऋतू मधला काम आहे ना आणि जो पुरुषार्थातला काम आहे तो हा फरक आहे. जेव्हा त्या 6 लोकांच्या ताब्यात आतला माणूस असतो, षड ऋतूंच्या ताब्यात आतला काम आहे, तेव्हा तो चोर आहे. आणि जेव्हा आतल्या माणसाच्या ताब्यात बाहेरचे 6 आहे, कारण आतला राजा आहे, त्याच्या ताब्यात बाहेरचे शिपाई आहेत, तेव्हा तो काम पुरुषार्थ आहे. इतकी सोपी व्याख्या दिली. ती व्याख्या गीतेमध्ये वेगळ्या पद्धतीनं श्रीकृष्ण सांगतात. सध्याच्या काळात तेच आहे. डिस्ट्रॅक्शन आपलं आहे, तो काम त्याचा आपल्यावर कंट्रोल आहे का आपला त्याच्यावर आहे याचा विचार केला पाहिजे. मग तो षड ऋतूतून आपल्याकडे आला का पुरुषार्थातून आपल्याकडे आला याचा विचार केला पाहिजे. सध्या एक नवीन टर्मिनॉलॉजी, एक नवीन फॅशन आहे, चांगलीच आहे, त्याला म्हणतात मेडिटेशन. नुसतं मेडिटेशन नाही, योगा. आता गंमत आपली अशी आहे की योग नावाचा शास्त्र शुद्ध नीट शब्द आहे, तो परदेशात गेल्यावर त्या लोकांनी त्याचं भ्रष्ट स्वरूप केलं योगा. आपणही योगा म्हणायला लागलो. अरे त्यांना शिकवूया ना बाबा, योगा नाही योग म्हणा. आमच्या शब्दाचं उगाच वाकडं तिकडं काय तर करू नका. पण योगा हे जसं घडलं की आम्ही उगाच आपल्या संकल्पना सोडून तिकडे चाललो, तर हा जो योग आहे, ध्यान कसं करावं याच्यासाठी क्लासेस आहेत, मेडिटेशनसाठी क्लासेस आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, त्याची मंथली अॅन्युअल सबस्क्रिप्शन आहे. ते सगळं आम्ही शिकतो. चुकीचं काही नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्या गोष्टी ध्यान कसं करावं इतकं तपशिलात गीता सांगते. पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन. उगाच कुठेही बसला, पवित्र स्थान पाहुनी घालावे स्थिर आसन. दर्भ चर्म वरी वस्त्र. आता त्या काळात दर्भ आणि चर्म होतं, म्हणजे दर्भाचं चटई असायची, त्याच्यावरती हरणाचं कातळ, सिंहाचं कातळ, वाघाचं कातळ, त्याला चर्म म्हणत असत. पण त्याच्यावर त्यांनी असं म्हणलंय न घ्यावे उंच किंवा नीच वस्त्र. अति भारी सिल्कचं कापड पाहिजे, ध्यानाला बसायचंय, ते आता कापड आणतो 1000 रुपये मीटर, गरज नाही. उगाच घरातलं कुठलं तरी घाणेरडं फडकं घेतलं, आवश्यक नाही. न घालावे उच्च किंवा नीच वस्त्र, स्वच्छ चांगलं धूत वस्त्र घाला, इतकं तपशिलात सांगितलंय. त्याच्यावर बसा. आणि बसा कसं, तर शरीर समरेखेत राखावे. समरेखेत म्हणजे आडवं पडून समरेखेत नाही ना, मांडी घालून समरेखेत, नाही तर लगेच तो शब्द धरून बसा. शरीर समरेखेत ताठ बसा, स्थिर आणि निश्चल. उगाच हालचाल करू नका. ताठ बसा, स्थिर बसा, निश्चल बसा. नजर कुठे असावी, तो आपला योगा इन्स्ट्रक्टर सांगतो आपल्याला, दृष्टी ठेवून नासाग्री, नाकाकडे बघा, न पहावे कुणीकडे. आता योगा क्लासमध्ये मुलंही असतात, मुली पण असतात. न पहावे कुणीकडे क्लिअर म्हणलंय. आपण काय काय करणार आहोत हे 5000 वर्षापूर्वीच त्या योगेश्वरांनी ओळखलंय. त्यामुळे दृष्टी कुठे असावी, दृष्टी असावी नासाग्री, न पहावे कुणीकडे. ताठ बसा, नाकाकडे बघा, आपल्या मनात दुसरा कुठलाही विचार येऊ देऊ नका, स्थिर बसा. हे शिकतात ना आपण. सगळं जसंच्या तसं वर्णन केलंय. म्हणजे मी योगा क्लासला जाऊ नका असं म्हणत नाही, परंतु गीता वाचा ना, त्यात सगळं दिलंय, ते आचरणात आणूया. ऑनलाईन क्लास करायला हरकत काही नाही, परंतु ऑफलाईन इतकं आपल्याकडे असताना ते सोडून ते करावं का ते सुद्धा करावं याचा विचार केला पाहिजे. सध्याच्या काळात
डाएट हा एक एकदम परवलीचा शब्द आहे. आणि डाएट प्लॅन, मग डायटिशियन खूप मोठा व्यवसाय पण आहे आणि खूप मोठा विचार त्याच्यावर चालू असतो. त्याच्याबद्दल काय खावं, काय खाऊ नये, काय खाल्ल्यावर डायबिटीस होतो, काय खाल्ल्यावर बीपी वाढतं, सगळ्याचे उल्लेख जसेच्या तसे आहे. एखाद्या डॉक्टरच्या कन्सल्टिंग मध्ये डॉक्टरने डाएट प्लॅन द्यावा तसा गीतेमध्ये कृष्णाने दिलेला आहे. तसा गीतेत दिलेला. न योग फार खाऊनी, म्हणजे फार खाऊन योग आणि व्यायाम करू नये किंवा खाण्याची सोडू नये. सध्या डाएट मध्ये नाही, आता मी दिवसभर काय खाणारच नाही, असलं अघोरी डाएट करू नका. न योग फार खाऊनी किंवा खाण्याची सोडू नये, न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसोनी. किती सोप्या शब्दात विनोबाजींनी गीता लिहिली. उगाच जागत बसलो, उगाच झोपलो, ह्यानी प्रकृती बिघडणार आहे. पुढचं वाक्य आहे का, जे डायबिटीसच्या पेशंटला प्रत्येक डॉक्टर सांगतो, निजणे, जागणे, खाणे, फिरणे, रोज चाललं पाहिजे 5 किलोमीटर, पहिली अट असते. निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही, म्हणजे जे काही काम करतो स्ट्रेसफुल नाही का, विदाउट स्ट्रेस, मोजूनी करतो, त्यास योग हा दुःख नाशन. मोजूनी करतो. वेळच्या वेळी झोपा, वेळच्या वेळी जागा, वेळच्या वेळी मोजकं खा, रोज फिरायला जा आणि काम सुद्धा स्ट्रेस न घेता करा. हेच सध्याचा ॲलोपॅथीचा, आयुर्वेदिकचा, होमिओपॅथीचा कोणीही डॉक्टर डायबिटीस बीपीच्या पेशंटना सांगतो. योगेश्वर कृष्णांनी सगळ्या डिग्री घेतलेल्या होत्या, त्यांनी तेच सांगितलं. मोजूनी करतो त्यास योग हा दुःख नाशन. डायबिटीस बीपी या सगळ्या रोगांचा विचार करत असताना आज जो डाएट प्लॅन बनवला जातो त्याच्याविषयी गीता म्हणते, सत्व, प्रीती, सुख, स्वास्थ्य, आयुष्य, बळ वाढवी. स्वस्थ, प्रीती, सुख, स्वास्थ्य. कुटुंबामध्ये प्रेम असलं पाहिजे, स्वस्थता असली पाहिजे, प्रीती असली पाहिजे, रसाळ, मधुर, स्निग्ध, स्थिर आहार सात्विक. रसाळ, मधुर, स्निग्ध, स्थिर आहार सात्विक. जेव्हा काय, जो डाएट प्लॅन मधला योग्य आहाराचा प्लॅन दिलेला आहे तो तसाच्या तसा लिहिलाय. काय खाऊ नये आणि काय खाल्ल्यावर काय होतं, खारे, रुक्ष, कडू, तिखट, आम्ल, अतुष्ट म्हणजे अति उष्ण, दाहक, दुःख शोकद आहार रोगवर्धक असे. खार, बीपी असणाऱ्यांनी मीठ खाऊ नये. वृक्ष, कडू, तिखट, आम्ल, अति उष्ण, दाहक, दुःख शोकद आहार रोगवर्धक. आणखीन एक शब्द पुढे लिहिला आहे, तो तर एकदम 21व्या शतकाचाच आहे. रसहीन, ज्याच्यामध्ये कोणत्याही व्हॅल्यूज नाहीत, ज्याला आपण आजच्या प्रचलित भाषेत जंक फूड म्हणतो. रसहीन. रसहीन, निवालेले म्हणजे गार झालेले, शिळे, दुर्गंधयुक्त ते, निषिद्ध आणि उष्टे हे तामस भोजन. निषिद्ध म्हणजे खाऊ नका, असलं जंक फूड खाऊ नका. 5000 वर्षापूर्वी 21व्या शतकात काय होणार ते प्रेडिक्ट करून लिहिले. आणखीन एक खूप मोठी गोष्ट लिहिली आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन असं सांगतं की आपण काय खातो यापेक्षा कोणत्या भावनेनं खातो याचा अन्नाच्या पचनावर किंवा अपचनावर परिणाम होत असतो. खातानाची मानसिकता मेक्स द डिफरन्स. आणि म्हणून आपल्याकडे लहानपणी किंवा आता सुद्धा ज्या घरात आजी असेल, आजोबा असतील, ते म्हणत असतात की अरे जेवताना भांडू नका, जेवताना रडू नका, जेवताना आरडाओरडा करू नका, अंगी लागत नाही. ऐकलंय ना, अंगी लागत. हे अंगी लागणं काय आहे, ही जेवतानाची मानसिकता अन्न पचनावर परिणाम करते. म्हणजे त्या मानसिकतेतनं सिक्रीट होणारी एन्झाईम्स अन्न पचनाला तरी उपयोगी येतात किंवा अपचनाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे ती एन्झाईम्स जेवताना सिक्रीट नाही झाली पाहिजे, डोपामाइन सिक्रीट झालं पाहिजे. मग ते आनंदाशिवाय होत नाही. आणि त्यामुळे हा श्लोक असं म्हणतो, नसे विधी नसे मंत्र, अन्नोत्पत्ती नसे तिथे. विधी नाही, मंत्र नाही, चांगली मानसिकता नाही, आनंदात शिजवलं नाही, त्याला अन्नोत्पत्ती म्हणलं नाही. नसे श्रद्धा नसे त्याग,
बोलीला यज्ञ तामस, ते तामस गुण आहे. त्याच्या मागे प्रेम हवं. आणि त्याच्यामुळे आईने गरम पोळी करून घातली तर त्या दिवशीच्या जेवणाचा आनंद वेगळा असतो. रोज शिरा नाश्त्याला करतो, परंतु सत्यनारायणाच्या दिवशी केलेल्या शिऱ्याची चव काहीतरी वेगळीच असते. असं का वाटतं? याचं कारण त्या दिवशीचा शिरा बनवतानाची मानसिकता आणि त्याच्याशी तादात्म्य झालेलं माझं मन त्या शिऱ्याची चव बनवते. शिरा तोच आहे. सत्यनारायणाच्या शिऱ्याची चव भारी असते. भारी असते म्हणजे आमची मानसिकता भारी आहे. आणि मानसिकतेचा परिणाम अन्नाच्या पचनावर होत असतो. त्याच्या संदर्भातला उल्लेख इतका शास्त्रशुद्ध गीतेत केलेला आहे. पॉझिटिव्हिटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणखीन एक सध्याचा परवलीचा शब्द आहे. कॉर्पोरेटमध्ये नोकरी लागायचं आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, अनेक पोस्ट ग्रॅज्युएट्स कॉलेजमध्ये, अनेक ठिकाणी सर पर्सनॅलिटीवरती बोला, व्यक्तिमत्व विकास शिबिर NSSच्या वर्गांमध्ये किंवा अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन मी घेत असतो. माझ्यासारखे अनेक जण घेतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्हॉट इज पर्सनॅलिटी? गीता असं म्हणते, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. सुखाची कामना नसे म्हणलेलं नाही. लक्षात घ्या, कामना आणि लालसा यात फरक आहे. सुखाची आस असणं, सुखाची इच्छा असणं, सुखाची कामना असणं काही चूक नाही. लालसा असणं, स्ट्रायव्हिंग फॉर दॅट इज रॉंग. ती लालसा नसावी. आणि त्यामुळे नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. असा माणूस असावा. ती पर्सनॅलिटी असावी. एकदम चिडला, एकदम एक्साइट झाला, हायपर झाला, सध्याचे शब्द आहे. हायपर होता तो, एकदम शॉर्ट टेम्पर्ड आहे. नसे तृष्णा भय क्रोध, शॉर्ट टेम्पर्ड, क्रोध, तो संयमी, तो स्थितप्रज्ञ. म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थित आहे, स्थिर आहे, बॅलन्स्ड माइंड आहे आजच्या भाषेत, तो स्थितप्रज्ञ. सर्वत्र जो अनासक्त, एकदम हुक पण झाला नाही, एकदम ज्याला म्हणते ना मला काय देणं घेणं नाही असा पण नाही. आसक्ती पण आहे, ओढ पण आहे, पण अनासक्त आहे. म्हणजे कामना आहे पण लालसा नाही. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता. कधी बरं होणार आहे, कधी वाईट होणार आहे हे मान्य आहे मला. आयुष्य आहे. समटाइम्स आय विल बी हॅपी, समटाइम्स आय विल बी सक्सेसफुल. जेवढे अपेक्षित तेवढे मार्क कधी मिळणार आहेत, कधी नाही मिळणार आहेत. हे प्लस मायनस आयुष्यात होतच राहणार आहे. न उल्हासे न संतापे. एकदम हायपर झाला, आनंद झाला, झाला धिंगाणा सुरू, एकदम संतापला, असं जो करत नाही त्याची प्रज्ञा स्थिरावली, तो बॅलन्स्ड माइंडचा माणूस आहे. इतकं पर्सनॅलिटीचं डिटेल वर्णन त्यांनी केलंय. पण हे केवळ गीतेतच नाही, मनाच्या श्लोकांमध्ये हेच रामदास स्वामी सांगतात, दासबोधामध्ये हेच रामदास स्वामी सांगतात. मूर्खांची लक्षणे फक्त गंमत म्हणून वाचा. दासबोधातली मूर्खाची लक्षणे गंमत म्हणून वाचा. सुरुवातीला हसू येतं, नंतर लक्षात येतो की आपल्याला समोर ठेवूनच असं वाटायला लागतं. आणि मग जाऊ द्या पुढे, कारण पुढच्या लक्षणात प्रत्येक ठिकाणी आपण आहोत. अरे मी तसाच आहे, मी तशीच आहे. आणि म्हणून म्हटलं मूर्खाची लक्षणे एवढाच समास वाचा. जे गीतेत सांगितलं तेच पुढच्या संतांनी सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये वेगळं काही नाही सांगितलं, हेच सांगितलं. आणि असे असंख्य धर्मग्रंथ या सगळ्या विषयावर तितकंच चपखल निरूपण करणारे आहेत. असं या विषयात खूप काही सांगता येईल. घड्याळाचा काटा फार वेगानं जातो तुमच्याकडे. शेवटची 15 मिनिटं आहे, त्यामुळे मी पुढच्या अनेक श्लोकांचं विवरण आता थांबवतो. लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की 2014 पासून आमच्या देशाला सुदैवाने एक पंतप्रधान असे लाभले की त्यांनी आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येक परदेशी पंतप्रधानाला भगवद्गीता भेट द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत कधीतरी तर ताजमहलची प्रतिकृती दिली, कधी कुतुब मिनारची प्रतिकृती दिली, कधी वाघ दिला, कधी अजून हस्तिदंत दिला. अरे भगवद्गीता दुनियेला सगळ्यांना मार्गदर्शन करणारी 21व्या शतकातही एकदम काल सुसंगत असते.
सार्वजनिक सार्वत्रिक अशी भगवद्गीता 2014 पासून आमचे पंतप्रधान प्रत्येक डेलिगेटला भेट द्यायला लागले. भगवद्गीता भेट. आता मोठं मोठं ते समिट झालं दिल्लीत, त्याला सुद्धा G20 ना, G20 समिट मध्ये आलेल्या प्रत्येकाला भगवद्गीता भेट. ह्याचं कारण हे अत्यंत काल सुसंगत आहे, हेच नश्वर आहे आणि हेच माणसाच्या प्रवृत्तीला आणि चांगलेपणासाठी आवश्यक आहे. हे ध्यानात घेऊन भगवद्गीता भेट द्यायला सुरुवात केली. हे सगळं ऐकल्यानंतर मनात विचारले की हे सगळं ठीक आहे संजयजी, आम्ही काय करू? आम्ही तर MCA अभ्यास करतोय, मला काय करता येईल याचा विचार केला. आपल्या संस्कृतीत, आपल्या इतिहासात अशा असामान्य संकल्पना भरलेली असंख्य ग्रंथ आहेत, असंख्य पुस्तकं आहेत, असंख्य संकल्पना आहेत, अनेक सण उत्सव अशा सगळ्या संकल्पनांनी भरलेले आहेत. आपण या सगळ्यांचा विचार केला पाहिजे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, स्वाभाविक अभिमान असला पाहिजे. कारण ही विरासत आहे, हे घेऊन आम्ही आलेलो आहोत. म्हणजे साधी सोपी गोष्ट सांगतो, आता मराठीला 3 ऑक्टोबरला काय झालं? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, क्लासिकल लँग्वेज काय झालं? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे झालं काय? साहित्य अकादमीची अभिजात भाषेची संदर्भातली व्याख्या जरा वाचा, नेटवर उपलब्ध आहे. आता वेळ नाही म्हणून मी वाचून दाखवत नाही, माझ्या मोबाईल मध्ये आहे. की अभिजात दर्जा मिळाला म्हणजे झालं काय? साहित्य अकादमीने व्याख्या करताना असं लिहिलंय, ज्या भाषेला 1000 वर्षांच्या पेक्षा मोठा असा इतिहास आहे, ती टिकून राहिली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी 800 वर्षापूर्वी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, तेवढा वारसा आहे. आणि पुढचे शब्द असे आहेत की ज्या भाषेमध्ये परकीय भाषेचे किंवा दुसऱ्या भाषेच्या शब्दांची सरमिसळ झालेली नाही, इन्फिल्ट्रेशन नाही, अडल्ट्रेशन नाही, अशा भाषेला क्लासिकल लँग्वेज म्हणतात. तो दर्जा मिळाला. आणि अन्य भाषेतल्या शब्दांची अनावश्यक भरती न झालेली भाषा, असं ज्यावेळेला मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. कारण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी, पालकांशी बोलायला मी जात असतो. सध्याच्या युवक युवती मुलं यांच्यामध्ये 80% मुलं आई वडिलांना पप्पा मम्मी म्हणणारी आहेत. कुठे गेली अभिजात भाषा? कशासाठी आमच्या आईला परकीय भाषेत हाक मारायची? म्हणजे भाषेला म्हणायचं मातृभाषा आणि मातेला हाक मारायची विदेशी भाषा. जगात आपण एकटे आहोत, एकमेवाद्वितीय. जेव्हा एवढी मोठी श्रीकृष्णांची आणि भगवद्गीतेची, दासबोधाची आणि गाथेची विरासत घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत, त्यांच्या भाषेमध्ये ही अनावश्यक भेसळ कशासाठी? कधीतरी विचार केला पाहिजे. आपण काय करू शकतो? आपण हे करू शकतो. आपण म्हणत असू तर आजपासून थांबवू शकतो. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात लहान मोठे जे कोण असतील त्यांना सांगू शकतो, नाही आपल्या भाषेत बोलूया. अभिजात दर्जा 1000 वर्षापूर्वीच्या परंपरेमुळे मिळाला आहे. पुढच्या 500 वर्षानंतर तो टिकवून ठेवायची जबाबदारी आपल्या पिढीची आहे. म्हणून हा गीता जयंतीचा उत्सव की आम्ही आहो कुठे, कुठून आलो, काय लिहून ठेवलं, याचा विचार कधीतरी शांतपणे केला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या विषयी अभिमान बाळगून इंडियन नॉलेज सिस्टम असा एक वेगळा विषय या सरकारने आणलाय. इंडियन नॉलेज सिस्टम, भारतात असणारं हे असामान्य नॉलेज आपल्या तरुण पिढी पुढे आलं पाहिजे, याचा विचार करून NEP 2020 मध्ये, म्हणजे राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण आलं, त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम हा अख्खाचा अख्खा विषय आहे. सर्व वर्षांना शिकवण्यासाठी आहे. शिशु गटापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत इंडियन नॉलेज सिस्टीमचे निश्चित IKS चा विषय आलेला आहे. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या आपल्या विषयानुसार, आपल्या आपल्या क्षमतेनुसार त्याचं वाचन करूया, त्याच्यावर सर्फिंग करूया, ते सर्च करूया, त्याच्यावर डिबेट करूया, त्याचा अभ्यास करूया. आणि या सगळं करता करता त्यातलं जे जे काही मला आचरणात आणता येईल ते आग्रहाने आचरणात आणा. तिथे अशा प्रकारच्या जयंतीचा उपयोग झाला असं होईल.
आपलं विज्ञान आपल्या प्रत्येक सणामागे, आपल्या प्रत्येक उपचारामागे, प्रत्येक रूढी परंपरेमागे विज्ञान. आणि मग असे ग्रंथ ज्यांचा मी आता उल्लेख केला, विशेषतः आज गीतेवर बोलतोय म्हणून, कशासाठी आहे? का गीता सांगितली? कौरवांबरोबर लढायला उद्युक्त करण्यासाठी नाही, तर मानव वंशाची जीवनशैली कशी असावी, कोणत्या दृष्टिकोनाने या जगण्याकडे बघावं ते सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाने केला. दृष्टिकोन कसा असावा? आणि एक सूत्र असं आहे की जसा दृष्टिकोन तसा व्यवहार. आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच्याप्रमाणे आपला व्यवहार बदलतो. छोटं उदाहरण सांग. रस्त्यावरनं जात असतो, समोरून एखादा बैल येतो. सामान्यपणे फार श्रद्धाळू असाल तर गाय दिसल्यावर कोणीतरी असं नमस्कार करेल. बैल दिसल्यावर कधी नमस्कार केलेलं मी कोणाला पाहिजे? बघा, तुम्ही कोणी करत असाल चुकलं काही नाही, तुमची श्रद्धा आहे. पण रस्त्यावर जाताना समोरनं बैल येतो, आपण त्या बैलाला जरा बाजूने निघून जातो, नमस्कार नाही करत. पुढे गेल्यावर पुढच्या कोपऱ्यावरती एखादं महादेवाचं मंदिर लागतं, आपण दर्शनासाठी आत जातो आणि आत गेल्या गेल्या तिथे बसलेला असतो कोण? नाही, बैल. नंदी हे त्याला आपण म्हणतो, असतो बैलच जो मगाशी भेटला. आता तिथे आम्ही त्याला नमस्कार करतो, कारण आता तो नंदी आहे. म्हणजे बदल काय झाला तर बैलात बदल काय नाही झाला, बैलाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि माझा व्यवहार बदलला. मग मी त्याला नमस्कार केला, कारण आता तो बैल नाही, आता तो नंदी आहे. कारण तो परमेश्वराच्या संगतीत आला की बैलाचा नंदी आपणच केला. मुळात परमेश्वराची निर्मिती पण आपणच केली ना दगडात. दृष्टिकोनात बदल झाला की माणसाचा व्यवहार बदल. एखाद्या मिठाईच्या दुकानात काल लाडू आणले बुंदीचे. येता येता लिफ्ट मध्ये सोसायटीचं कोणीतरी भेटलं, मी तरी अजूनपर्यंत काढून थांबा जरा लाडू आणले देतो. बघा, माझ्या या विचारानेच तुम्हाला असं आलं की काय पागल आहे. आम्ही गप्पा मारल्या, लिफ्ट मधनं आमच्या मजल्यावर आलो, उतरलो, निघून गेलो. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या घरी कोणीतरी तिरुपतीवरनं तिरुपतीचा प्रसाद घेऊन आला, तोही बुंदीचाच लाडू होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ऑफिसला जाताना त्याच लिफ्ट मध्ये तोच कालचा माणूस भेटला. आपण त्याला म्हणतो, एक मिनिट, हा थोडासा आहे. अरे काल नाही दिला, आज का दिला? आज बुंदीचा लाडू नव्हता. वास्तविक कालही लाडूच होता, आजही लाडूच होता. आज लाडवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, देण्याची इच्छा निर्माण झाली. ती भारतीय संस्कृती आहे, ती गीता आहे. तो दृष्टिकोन देणारं पुस्तक. हे कालातीत आहे. कुठल्याही काळामध्ये कुठल्याही समाजासाठी अमेरिकेतल्या माणसांनी समाजाचा विचार करून धर्माचं पालन करावं तर नाही तर करावं. गीता ते सांगते. आणि त्यामुळे कुठल्या धर्माची नाही, कुठल्या पंथाची नाही, कुठल्या समाजासाठी नाही, सर्वकालीन, सार्वत्रिक, सार्वजनिक असं कालातीत पुस्तक आहे. अशी असंख्य पुस्तकं आहेत. अशी आपली संस्कृती आहे. आणि त्यामुळे जगण्याचा योग्य दृष्टिकोन घेण्यासाठी आणि अशा दृष्टिकोनाने आपल्या जीवनाची वाटचाल करण्यासाठी अशा पुस्तकांचा आधार आणि अभ्यास तरुण पिढीनं करण्याची आवश्यकता आहे. जगभरात अशा पुस्तकांचा आणि अशा आपल्या संस्कृतीचा बोलबाला आहे. सगळ्यांना पटायला लागले की अरे हेच योग्य आहे. आपण कुठेतरी भरकटलो इतकी वर्ष. मोदीजींनी आंतरराष्ट्रीय योग दिन असं युनो मधून मंजूर करून घेतल्यानंतर 157 देश योगासनं करायला लागलेली आहेत. ही आपल्या राष्ट्राच्या परंपरेची ताकद आहे. ती ताकद आहे. त्या योगाबद्दल गीतेने म्हणलेलं आहे. योग म्हणजे काय? पण गमतीचा भाग असा आहे की ज्याच्या मागे सगळी दुनिया लागली अशी आमची परंपरा, त्या परंपरेचे असणारे आपण पायीक जे शिशु गटापासून प्रतिज्ञा म्हणत आलो, या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. कुठे आहे? त्यासाठी भिडे सरांनी अशा दिवसाची योजना केली की अरे ते सगळं आठवूया. या परंपरेचा पायीक की दुनिया आमच्या मागे लागली. शेवटच्या 3 मिनिटात एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. अमेरिकेमध्ये
मी सांगतोय का विनोद आहे. त्या विनोदातला पहिला अर्धा भाग आहे तो खरा आहे, पुढचा अर्धा भाग जरा काल्पनिक आहे. अमेरिकेतल्या एका समुद्र किनाऱ्यावर पश्चिमेच्या बाजूला आजही आहे अशी एक कम्युनिटी राहते USA मध्ये की ज्यांचं विचारांची तत्वज्ञानाचा बेस असा आहे की देवानी सगळ्यांना कपडे न घालताच पाठवलं ना. वाघ, सिंह, प्राणी, पक्षी कोण कपडे घालून आलं का? नाही. मग ते आयुष्यभर तसेच जगतात ना. मग माणसाने कपडे का घालावे? इतकं साधं सोपं सरळ आणि विकृत तत्वज्ञान आहे. आणि मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला कपडे न घालता जगायचंय, कारण देवानी तसं जगण्यासाठी खाली पाठवलंय. शेवटी अमेरिकन सरकारला त्यांना अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावरचा एक पट्टा कापून द्यावा लागला की इथेच तुमचा जो धिंगाणा आहे तो तिकडे, याच्या बाहेर यायचं असेल तर कपडे घालून यायचं. आणि तसं गाव आहे तिथे ते राहतात. त्याच्या शेजारच्या गावामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृती सांगणारा एक खूप मोठा तत्ववेत्ता, इथून पुढचा विनोद आहे, शेजारच्या गावात आला. त्यांची तिकडे व्याख्यानं सुरू झाली. हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या गावामध्ये विचार असा झाला की अरे भारतीय संस्कृती सांगणारा एवढा मोठा माणूस आलाय, त्याचं आपण ऐकलं पाहिजे. मग त्याला आपल्या गावात बोलवूया व्याख्यानाला. आणि म्हणून त्या गावातलं डेलिगेशन शेजारच्या गावात जायचं म्हणून कपडे घालून त्याला भेटायला त्यांच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांना आपलं तत्वज्ञान सांगितलं की असं आम्ही न्यूड कल्चरचे लोक आहोत. ह्याला इथे जरा बापरे असं कसं काय असतं वाटलं, परंतु आहे आता आम्ही जगतो. पण आम्हाला तुमच्या संस्कृतीची माहिती ऐकायची आहे, इंडियन कल्चर. त्यामुळे तुम्ही इंडियन कल्चरवर व्याख्यान देण्यासाठी आमच्या गावात या. आमंत्रण झालं, कार्यक्रम ठरला, सगळं झाल्यावर हे निघून गेले. यांनी दुसऱ्या दिवशी यायचं ठरलं. तो म्हणला माझा मी येतो, तुम्ही काळजी करू नका, आय हॅव माय ओन कार अँड ड्रायव्हर अँड एव्हरीथिंग. दुसऱ्या दिवशी व्याख्यानाच्या दिवशी सकाळी त्या गावामध्ये चर्चा अशी झाली की भारतीय संस्कृती, इंडियन कल्चर सांगायला एवढा मोठा विद्वान आपल्या गावात येणार, त्याच्या सन्मानासाठी एक दिवस आपण सगळ्यांनी कपडे घातले तर काय बिघडलं. म्हणून सगळे व्याख्यानाला आपली परंपरा तोडून कपडे घालून आले. इकडे महाशयांनी विचार केला, न्यूड कल्चर असलेल्या गावामध्ये आपण जाणार, एक दिवस कपडे न घालता गेलो तर काय झालं, म्हणून ते तसं. तुम्ही हसला त्याचा मला आनंद जरी झाला असेल तरी जरा अंतर्मुख व्हा. दुनिया आपल्या संस्कृतीकडे, आपल्या देशाकडे वेगळ्या नजरेने पाहते. असे 5-5 हजार वर्षापूर्वीचे तत्वज्ञ सांगणारे ग्रंथ आपल्याकडे आहेत, आचरणात आणावे याचा दुनियेला आग्रह पडलाय. दुनिया त्याच्या आचरणाकडे लागली आहे. आणि आम्ही पूर्वी जीन्स घालायचो ते आता फाटक्या जीन्स घालायचो. कुठे चाललो, कुठे चाललो? आम्ही गीता जयंती साजरी करायला भिडे सरांच्या आग्रहाखातर येतो, परंतु व्हॅलेंटाईन्स डेला भिडे सरांना आग्रह करावा लागत नाही. इथे समस्या आहे. आणि हा तुम्ही विचार करावा. थोडस आपल्या प्रतिभेला, ज्याला त्यांनी स्थितप्रज्ञ म्हणलं, प्रज्ञा स्थिर करूया, याचा विचार करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. तुम्ही मला बोलवलं, 1.5 तास शांतपणे ऐकून घेतलं. मान्य प्राचार्य आणि सर्व स्टाफनी मला इथे बोलायची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, आजच्या विषयासाठी सुयोग्य माणूस हे का म्हणालो याचा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला आलेला असेल. धन्यवाद दादा. गीतेमधल्या ओव्यांच्या अविट माधुर्याने आणि सौंदर्याने मानवी मनावर भूल घातली आहे, याचा तुम्हाला प्रत्यय आला असेल. मित्रांनो, आपले ध्येय निश्चित करा आणि ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. यश नक्की मिळणार आहे, हे मी स्वानुभवातून बोलतोय. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्य पुरुषोष्णुते. कर्म तर करायचं आहे, पण मग कसं करायचं? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन.
मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त कर्मणी, ते फळाची अपेक्षा न करता. मित्रांनो, जिथे तुम्ही काम कराल त्या आस्थापनेला तुम्ही त्यांची संपत्ती वाटायला हवी. यू शुड बी प्रूव्ह युअर सेल्फ ॲज अन ॲसेट फॉर युअर एम्प्लॉयर. आपल्या ओघवत्या वाणीतून आजचा विषय सोपा करून आपल्यापर्यंत पोहोचवला त्याकरता संजय दादा तुझे खूप खूप आभार. प्राचार्य डॉक्टर कल्याणी जोशी, सर्व व्हाईस प्रिन्सिपल, विद्यार्थी मित्रो, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. विशेष विनंती, दादा म्हणाला तसं नक्की गीताई वाचा आणि त्याचा फीडबॅक मला द्या.